आता बस बस. कसला विचार करतात आता? विचार करतोय कुठली शिवी देऊ तुला. का हो? कसं आहे, असे शिवे तर देऊ वाटत नाही मला, पण काय माहिती तुला बघितलं का नाही, अशा तोंडात शिवे येते त्या. अरे एवढंच काय, अशा शिव्यांची गर्दी होती. आधी कुठली देऊ तीच विचार करतोय की आधी शिवी कुठली देऊ तुला. तर ते पुतण्या मी लागा तुमचा. अरे हा इसरलोच. बोल कशाला आला इकडे. काम होतं तुमच्याकडे एक. अरे माझी 2 काम आहेत तुझ्याकडे. आता जसा आलायस ना तसंच निघून जा आणि परत येऊ नको इकडं. का होता? भाड्या, तुला गेल्या आठवड्यात मी तंबाखू आणायला तिथे पाठवला होता, त्याच्यावर तू आज आलाय. तू तंबाखू आणायला गेलता का तंबाखू बनवायला गेलता? ना बोल. ते 10 रुपये दे माझं. तात्या तुमचे 10 रुपये मारले हो. त्याचे जे आयला 10 रुपये कधीपासून मारायला लागलो? 10 रुपये नाही, पण ज्या दुकानात गेलतो का तो दुकानदारच मारला. तू का नाही मारलं त्या संग? हा मग हे कोण बिलिंदर आणले उंदराचं शिपूट? शेपूट म्हणाले. काय होता ते? बरं काय काम काढलं? तात्या लग्नाचं बघा किती होतं. त्याच्या आईला लग्नाचं मला चालेल रे, मग तुझ्या काकीला चालेल का? बघा तुमचं ना मी माझं म्हणतोय का? तुझ्या लग्नाचं तुझा आबा बघल की, मी काय बघू? आबा काय म्हणावं घ्या ना तात्या, तुम्हीच बघा आता. त्याच्या आईला बरं मी काय म्हणतोय, कशाला एवढं लवकर लग्न करायचं? तुझं का वय आहे वय लग्नाचं? तात्या दाढी पिकून गळायची वेळ आली. माझ्या बरोबरीची पोरांची लग्न झाली, त्यांना पोरं झाली, आता त्या पोरांची पण लग्न आली. काय बोलतो? मग मग कशाला थोड्यासाठी लगीन करतोय? आता अक्षताची कशाला डायरेक्ट गवरची तयारी करू की. अहो तात्या अजून माझं अजून लगीन आहे, बघा की तेवढं लग्नाचं. आता अरे मी काय म्हणतोय, डोक्यावर अक्षता पडून घेण्यापेक्षा गळ्यात दगड बांध आणि हिरीच उडी मार, पण लग्न काय करू नको. अरे पावसाळ्यात दुधासाठी काय कोणी मै सांगतोय घरात? असं काय बोलतोय तात्या, लग्न तर केलंच पाहिजे ना. बायको पोरं त्यांची लग्न, हा तर नियम आहे. आता त्या नियमाची कर घडी आणि घाल चुलीत. ती हात बघतोय कसं दिसतं तू? चांगले आहेत की. अरे भांडी घासून घासून हातावच्या रेषा केल्या त्या. काय नाही तात्या, तरी पण लग्नाचं बघाच लागते. तुझ्या लग्नाचं हे बघ, तुझ्या आजाचं लगीन माझ्या वडिलांनी केलं, तुझ्या आबाचं लगीन मी स्वतः ठरवलं, आता तुझं लगीन माझा गोठा ठरवल की. कसं आहे, परंपरा मोडायची नाही. बरोबर आहे दादा, परंपरा मोडली नाही पाहिजे. हां लग्न गोट्याच ठरवलं. अरे काय परंपरा मोडली नाही पाहिजे? त्यांचा गोट्या आता 8वीत आहे, तो मोठा होऊसपर्यंत मी पार काठीवर यायचो. बरोबर आहे दादा. ए काकूच बुजताय. अहो काय ना तात्या, तुमचा गोट्या 8वीत गेला ना, तो कधी मोठा व्हायचा आणि कधी माझं लग्न व्हायचं? तुम्हीच बघा काय ते लग्नाचं आपलं. तुझ्या लग्नाचं तुझं लगीन झालंय का? हा झाले. तुझ्या बाबाचं? अहो दादा मी कसा? अरे हा विसरलोच की. हे बघ तुझं लगीन झालंय ना, तुला पोरगी बघतो, वाटलंच का तुझ्या बापाला पण पोरगी बघतो, पण ह्याला काय पोरगी बघत नाही. बघा मग मला तेवढं चालेल मला. अरे तुला कशाला आली ते? माझं जुळवायला आले का तुझं स्वतः जुळवायला लागला? आणि हा बघतो. अहो तात्या ऐका, करून टाका, बघायला मुलगी थोडी तुमचंच पुतण्या आहे, तुम्हालाच करावं अरे लागणार आहे. पुतण्या मस्त माझा आहे. तुला माहित आहे काय, काय? ह्याला एकदा पोरगी बघायला गेला, हा दारात पाऊल टाकलं तसं ह्याच्या पोरीचा बाप मेला. दुसऱ्यांदा न्याला पोरगी बघायला, पोरगीच पळून गेली.
तिसऱ्यांदा नाही ना, अरे असं बडवलंय तात्याला ना, तात्याला 8 दिवस बसायचं येत नव्हतं. ह्याच्या लग्नाचं मी नाही काय बाबू. आता कसं करायचं ते लग्न? तात्या आता जे काही मात्र झालं ते विसरून जा आणि करून टाका. आता शेवटी एवढ्या वेळेस बघा तुम्ही पोरगी त्याला, शेवटी तुमचाच पुतण्या आहे. बघा की तात्या. त्याच्या आईला पोरगी काय, एक पोरगी आहे बरं का, पण तुला चालेल का? पोरगी आहे ना, चालेल मला मग. पोरगी जरा काळी आहे, पण पोरगी मात्र एक नंबर आहे. काळी आहे, चालतंय की. गेल्या वर्षी पोरीचा ॲक्सिडेंट झाला, दोन्ही हात काढले पोरीचं, पण पोरगी एक नंबर आहे. दोन्ही हात नाही, चालतंय की. जरा कुबड्या घेऊन चालते. गेल्या वर्षी ती पुढचा पाय काढला ना, पण पोरगी एक नंबर आहे. तात्या पोरगी काळी आहे, 2 हात नाहीत, 1 पाय नाही, कोबडे घेऊन चालती आणि पोरगी भारी आहे. एक नंबर. तात्या पोरगी कशाला, एखादी म्हैसच बघा ना. बघा तुम्ही गावात हिंडायला लागल्यावर म्हशी सुद्धा शेपूट जोडून मारत त्या, आणि हिंडा पोरगी बघायची आणि म्हणत तात्या बोलतो. अरे काय बोलतो तात्या, कशासाठी बोलतो मग? हां